लाडकी बहीण योजना या योजनेचं आपलं जे मानधन आहे तर हे वाढलं पाहिजे आणि अशातच आत्ताच एक राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं एक विधान पण आलेलं आहे मानधन वाढच्या संदर्भात। तर या संदर्भात पण आपण अपडेट पाहणार आहोत। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे शासनाला पण समजायला पाहिजे की 2 वर्ष झाले योजना चालू होऊन तर या योजनेच्या संदर्भात अजूनही ठोस जे आहे निर्णय घेण्यात आलेला नाही की आता वेळ आलेली आहे लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवण्याची। आता मानधन वाढवण्यासाठी बघा 2 वर्ष खरं तर वाट पाहायला गरज पडायला पाहिजे नव्हती, लवकरात लवकर मानधन वाढायला पाहिजे होतं। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा बघा, मला जेवढं कळतं आहे त्याच्यानुसार डायरेक्ट 2100 रुपये होण्याची शक्यता तर मला फार कमी वाटते आहे। पण टप्प्याटप्प्याने का होईना, पण ते तरी नेमकं शासन कधी करणार यावर तरी जरा क्लॅरिटी यायला पाहिजे। आताच एक महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय विधान केलेलं आहे ते पण एकदा आपण जाणून घेऊयात। पण सध्या तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन आहे पुढच्या महिन्यामध्ये, तर रक्षाबंधन आहे 28 ऑगस्टला। तर 28 ऑगस्टला जे आहे रक्षाबंधनाच्या निमित्त जसं मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचं मानधन टप्प्याटप्प्याने का होईना पण वाढवण्यात आलं होतं, तर तसंच आपल्या राज्य शासनाला पण तशी बुद्धी देवानी आणि लाडक्या बहिणीचं जे मानधन आहे तर ते वाढवण्याची प्रक्रिया राज्य शासनाने चालू करावी। आता एवढी चांगली योजना आणलेली आणि चांगलं काम करते लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासन, याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे। पण मात्र मानधन वाढवायला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। बघा आता तरी लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवा अशा प्रकारची मागणी जी आहे तर ही सर्व जे काही आहे शासनामधील जे काही पुढाकारी आहेत तर त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचं मानधन वाढवण्यासाठी काहीतरी हालचाल वाढवा। कारण एक तर लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। बघा लाभार्थ्यांची संख्या एवढी कमी झाली आहे की जवळपास पूर्वी 33,000 करोड रुपये लागायचे प्रति महिना, आता तर ते फार कमी आलं, म्हणजे 2,500 करोडच्या पेक्षा पण कमी। तर त्यामुळे एवढी मोठी बचत झाली आहे ना, तर मग काय हरकत आहे लाडकी बहीण योजनेचे 300 रुपये तर वाढवा फक्त। म्हणजे जे 1500 रुपये आहे तर 1500 रुपयामध्ये तुम्ही 300 रुपये जोडा म्हणजे किती होतील 1800 रुपये, मग परत आणखी 300 रुपये वाढवा म्हणजे 300 रुपये वाढवले तर होतील 600 रुपये आणि पहिले 1500 रुपये, म्हणजे असं एकूण 2100 रुपये लाभ होईल। पण पहिला एक जे काय आपण म्हणूयात त्याला म्हणजे पहिले एक पाऊल तर पुढे घ्या, पुढे टाका, जेणेकरून काय होईल की लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे त्यांना पण कळेल की हो ठीक आहे टप्प्याटप्प्याने का होईना पण मानधन वाढत आहे। राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांचं काय विधान आलेलं आहे नुकतंच ते आपण समजून घेऊयात। मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक विधान केलेलं आहे की त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की वेतन वाढी संदर्भात त्यांनी जे विधान केलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की हप्त्यामधील वाढ जी आहे तर त्या संदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील। तर हे विधान जे आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांचं आहे की योग्य वेळी मुख्यमंत्री हे निर्णय घेतील वाढीच्या संदर्भात। आता किमान असे विधान यायला ही चांगली बाब आहे। आता मानधन कधी वाढतं हे पाहण्यासारखीच गोष्ट ठरणार आहे, पण मात्र किमान काही का होईना पण थोडी का होईना हालचाल वाढलेली दिसते आहे। पण लगेचच काय वेतन वाढ होईल म्हणून मला नाही वाटत। बघा 2 वर्ष झालं अशीच ही योजना चालू आहे, अजूनही वेतन वाढलेलं नाही आहे। 28 ऑगस्टला जे रक्षाबंधन आहे, मागचे 2 रक्षाबंधन असेच निघून गेलेले आहेत आणि त्या दोन्ही रक्षाबंधनाला कोणत्याही प्रकारची 1 रुपयाने पण वाढ झालेली नाही। उलट बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत, ही बाब पण तेवढीच खरी आहे। आणि फेर तपासणीची प्रक्रिया पण तशीच पेंडिंग टाकलेली आहे। आणि नेहमीप्रमाणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री एक विधान असतं त्यांचं की बघा आम्ही संधी दिली होती। अहो काही लाडक्या बहिणींना KYC करताच येत नव्हती, ही बाब समजून घ्या। जसं की एकल महिला KYC करता येत नव्हती, जसं की बघा काही ना OTP चालला नाही, KYC करता येत नव्हते, असे प्रचंड कारण आहेत। तर त्यामुळे OTP ते जे आणि काही लाडक्या बहिणींना तर माहीतच नव्हतं लाडकी बहीण योजनेची KYC चालू झाली का नाही, कारण गरजेचं नाही ना प्रत्येक लाडकी बहीण शिकलेली असेल किंवा त्यांना समजेल। तर त्यामुळे जे आहे परत एकदा पोर्टल चालू करायला पाहिजे, KYC पोर्टल एकदा चालू करून फेर तपासणी पण चालू करायला पाहिजे। बघा कागदपत्र अभावी लाभ थांबवण्यात आलेला आहे बऱ्याचशा लाभार्थ्यांचा। रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणीचे मानधन वाढवण्याची प्रक्रिया जी आहे शासनाने जरा या संदर्भात लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर जे आहे लाडकी बहीण योजनेचं टप्प्याटप्प्याने का होईना पण मात्र मानधन वाढवायला पाहिजे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा तुमचं काय मत आहे, खरंच आपलं हे मानधन जे आहे टप्प्याटप्प्याने वाढलं पाहिजे का डायरेक्ट 2100 रुपये वाढलं पाहिजे? तुमची काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंट्समध्ये कळवा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।